मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 11. मानवी शरीर व इंद्रिय संस्था. जीवन प्रक्रिया. सजीव शरीरातील ज्या प्रक्रियांमुळे त्यांचे जगणे अबाधित राहते त्या प्रक्रियांना जीवन प्रक्रिया असे म्हणतात. इंद्रिय संस्था. शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी एकत्रितपणे कार्य करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. उदाहरणार्थ पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था इत्यादी. ऊर्जा निर्मितीसाठी सर्व सजीवांना श्वसन करणे आवश्यक असते. ऊर्जेशिवाय सजीवांची जीवन प्रक्रिया सुरळीत होत नाहीत. श्वसन प्रक्रियेचे 3 टप्पे. श्वसन. बाह्य श्वसन, अंतःश्वसन, पेशी श्वसन. बाह्य श्वसन फुफ्फुसांमार्फत. श्वास, उच्छ्वास. श्वास नाकाद्वारे ऑक्सिजन युक्त हवा फुफ्फुसात घेणे. उच्छ्वास कार्बन डायऑक्साईड युक्त हवा नाकाद्वारे शरीराबाहेर सोडणे. अंतःश्वसन. शरीरातील सर्व पेशीतील कार्बन डायऑक्साईड वायू आणि रक्ताद्वारे पोहोचलेला ऑक्सिजन वायू यांची देवाणघेवाण. पेशीश्वसन. पेशींमध्ये पचलेल्या विद्राव्य घटकांपासून ऑक्सिजनच्या साहाय्याने ATPच्या स्वरूपात ऊर्जा निर्मिती. C6H12O6 6O2 gives 6CO2 plus 6H2O plus 30 ATP ऊर्जा. श्वसन संस्था. अवयव, स्थान व रचना, कार्य. अवयव नाक, नोज. स्थान व रचना. श्वसन संस्थेचा पहिला अवयव आत सूक्ष्म केस व श्लेष्मल स्तर. कार्य श्वास उच्छ्वास करणे. हवा गाळली जाते. हवा उबदार व ओलसर होते. अवयव घसा, ग्रासिका, फ्रँक्स. स्थान व रचना. अन्ननलिका व श्वासनलिकेची सुरुवात. श्वासनलिका पुढे व अन्ननलिका मागे. वरच्या बाजूला कंठ, इपिग्लोटस. कार्य अधिकंठामुळे अन्न श्वसन मार्गात न जाता घशातून अन्ननलिकेत जाते. अवयव श्वासनलिका, ट्रॅकिया. स्थान व रचना. आधी स्वरयंत्र व पुढे 2 शाखा म्हणजेच श्वसनी. या शाखा दोन्ही फुफ्फुसात शिरतात. कार्य O2 युक्त हवा फुफ्फुसांच्या तर CO2 युक्त हवा बाहेर आणणे. फुफ्फुसे, लंग्स. स्थान व रचना. हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी 1. छातीच्या पोकळीत. यावर प्ल्युरा हे द्विस्तरीय आवरण. श्वसनीचे अनेक श्वसनिकात विभाजन व पुढच्या टोकास वायुकोश. कार्य स्पंजसारखा स्थितिस्थापक व वायूंची देवाणघेवाण होण्याची जागा. अवयव वायुकोश, अल्वेओली. स्थान व रचना. पातळ आवरण व सभोवताली रक्तकेशिकांचे दाट जाळे. कार्य वायूंची देवाणघेवाण करणारे अवयव. श्वासपटल, डायफ्राम. स्थान व रचना. स्नायुमय पडदा. उरोपोकळी आणि उदरपोकळी यांचे विभाजन करतो. कार्य श्वासपटलाच्या वर खाली होण्याने श्वासोच्छ्वास क्रिया घडते. श्वसन क्रियेतील वायूंची देवाणघेवाण. श्वास
बरगड्या वर उचलणे आणि श्वासपटल खाली जाणे, फुफ्फुसातील दाब कमी होऊन बाहेरील हवा नाकाद्वारे शरीरात जाणे, उच्छ्वास, बरगड्या पूर्ववत होणे आणि श्वासपटल वर जाणे, फुफ्फुसातील दाब जास्त होऊन नाकाद्वारे हवा बाहेर जाणे. रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. रक्ताभिसरण संस्थेचे अवयव: हृदय, रक्तवाहिन्या, रक्तकेशिका. पदार्थांचे वहन: पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, विद्राव्य अन्न, टाकाऊ पदार्थ. हृदय स्थान: छातीच्या पिंजऱ्यात, बरगड्यांच्या मागे, दोन्ही फुफ्फुसांच्या मध्यभागी, थोडे डावीकडे झुकलेले. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आकार आपल्या बंद मुठी एवढा, वजन सुमारे 360 ग्रॅम. आवरण द्विस्तरीय, दोन्ही स्तरात संरक्षक द्रव. रचना: हृदस्नायूंपासून अनैच्छिक स्नायू 4 कप्पे. वरचे कप्पे उजवे व डावे अलिंद, खालचे कप्पे उजवे व डावे निलय. कार्य: आकुंचन प्रसरण, लयबद्ध हालचाल म्हणजे हृदय स्पंदन. रक्तवाहिन्या 3 प्रकार: रोहिण्या किंवा धमन्या, नीला किंवा शिरा, केशिका. धमन्या आर्टरीज. हृदयातून शरीराकडे शुद्ध रक्ताचे वहन. शिरा शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्ताचे वहन. धमन्या शरीरात खोलवर असतात. शिरा शरीरात त्वचेखाली असतात. धमन्या भित्तिका जाड, झडपा नसतात. शिरा भित्तिका पातळ, झडपा असतात. धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन. शिरा कार्बन डायऑक्साईड युक्त रक्ताचे वहन. उदाहरणार्थ अपवाद: धमन्या फुफ्फुस धमनी, शिरा अपवाद फुफ्फुस शिरा. केशिका धमनीच्या शाखांचे उपशाखात विभाजन होऊन शेवटी केशवाहिन्या आणि केशिकात रूपांतर होते. केशिका पुन्हा जोडल्या जाऊन त्यापासून पुढे शिरा बनतात. केशिका केसांसारख्या, भित्तिका पातळ, एकस्तरीय, सर्व पेशीत केशिकांचे जाळे. पेशींना ऑक्सिजन, अन्न, संप्रेरके, जीवनसत्वे इत्यादीचा पुरवठा केशिकेच्या माध्यमातून केला जातो. पेशींमध्ये चयापचयामुळे तयार झालेले टाकाऊ पदार्थ केशिकेच्या भित्तिकेतून पेशीबाहेर येऊन रक्तात मिसळतात. रक्ताभिसरण शरीरातील सर्व पेशींना शुद्ध रक्त पुरवणे आणि तेथून ते परत हृदयात आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण म्हणतात. हे कार्य हृदयाच्या स्पंदनामुळे घडून येते. एक आकुंचन व त्यानंतरचे एक प्रसरण म्हणजे हृदयाचा एक ठोका किंवा स्पंदन होय. प्रत्येक स्पंदनाला 75 मिलीलिटर रक्त हृदयातून बाहेर जाते. हृदयाच्या जडपा बंद होण्यामुळे लब्बडब्ब असा ध्वनी ऐकू येतो. रक्त द्रवरूप संयोजी उती हिमोग्लोबिन या संयुगामुळे लाल भडक रंग असून चव खारट आणि सामू 7.4 असतो. रक्त घटक रक्तद्रव्य आणि रक्तकणिका रक्तपेशी. रक्तद्रव्य यामध्ये प्रथिने 6 ते 8%, असैंद्रिय आयन 1 ते 2%,
तसेच पाणी 90 ते 92% यांचा समावेश होतो. प्रथिने यांचे 4 प्रकार पडतात. अल्बुमिन पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे, ग्लोबिन रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, फायब्रिनोजिन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करणे, असेंद्रिय आयन रक्तदाब नियंत्रित करणे, उदाहरणार्थ कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम. रक्तकणिका किंवा रक्तपेशी यांचे 3 प्रकार पडतात. पांढऱ्या पेशी, श्वेत रक्तकणिका. या पेशी आकाराने मोठ्या असून भिन्न व अनियमित असतात. यांची संख्या रक्तात सुमारे 5 ते 10,000 प्रति घन मिली असते. यांची निर्मिती अस्थिमज्जेत होते. यांचे 5 उपप्रकार पडतात. मोनोसाइट्स, लिम्फोसाइट्स, न्यूट्रोफिल्स, बॅसोफिल्स, इसिओनोफिल्स. यांना शरीरातील सैनिक पेशी असेही म्हणतात. या पेशी सूक्ष्मजीव तसेच रोगजंतूंविरुद्ध लढतात आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. तांबड्या पेशी, लोहित रक्तकणिका. या पेशी लहान व गोलाकार असून द्विअंतर्वक्री आकाराच्या असतात. यांच्यात केंद्रक तसेच तंतुकणिका नसते. यांची निर्मिती अस्थिमज्जेत होते. यांची संख्या सुमारे 50 ते 60 लाख प्रति घन मिली असते. यांचे आयुष्यमान 100 ते 127 दिवस असते. या पेशी हिमोग्लोबिनच्या सहाय्याने ऑक्सिजनचे वहन करतात. तसेच हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. रक्तपट्टिका. यांचा आकार गोलाकार तबकडीसारखा असून या पेशी अत्यंत लहान असतात. यांची निर्मिती अस्थिमज्जेत होते. यांची संख्या सुमारे 2.5 ते 4 लाख प्रति घन मिली असते. या पेशी रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. रक्ताचे कार्य. हृदयाकडून शरीराकडे ऑक्सिजनचे तसेच शरीराकडून हृदयाकडे कार्बन डायऑक्साईडचे वहन करणे. विकरे तसेच संप्रेरकांचे वहन त्यांच्या निर्मिती स्थानापासून त्यांच्या कार्याच्या ठिकाणापर्यंत करणे. ग्लुकोज, अमिनो आम्ल, मेदाम्ल इत्यादी पोषद्रव्यांचे वहन सर्व पेशींकडे करणे. अमोनिया, युरिया, युरिक आम्ल तसेच क्रियाटिनिन यासारख्या टाकाऊ पदार्थांचे वहन उत्सर्जन संस्थेकडे करणे. रक्तपट्टिका, प्रोथ्रोम्बिन तसेच फायब्रिनोजिनच्या सहाय्याने रक्त गोठवण्याची क्रिया घडवून आणणे. पांढऱ्या पेशीद्वारे प्रतिपिंडांची निर्मिती होऊन रोगजंतूंचा नाश केला जातो. शरीराचे तापमान तसेच सोडियम व पोटॅशियम या क्षारांचे प्रमाण नियंत्रित ठेवणे. मानवी रक्तगट. ह्यूमन ब्लड ग्रुप्स ए, बी, AB आणि O असे 4 मुख्य रक्तगट. RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह हे उपप्रकार. म्हणून मानवी रक्तगटाचे एकूण 8 प्रकार. ARH पॉझिटिव्ह, ARH निगेटिव्ह, BRH पॉझिटिव्ह, BRH निगेटिव्ह, ABRH पॉझिटिव्ह, ABRH निगेटिव्ह, ORH पॉझिटिव्ह, ORH निगेटिव्ह. रक्तातील प्रतिजन तांबड्या रक्तपेशीवर आणि प्रतिपिंडे रक्तद्रवात यामुळे
रक्तगट ठरवले जातात. रक्तदान. रक्त कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. ते दानच करावे लागते. रक्तपराधान. गरजू व्यक्तीला शस्त्रक्रियेच्या वेळी अपघातात, ॲनेमिया, थॅलेसेमिया, कॅन्सर, प्रसवकाळ इत्यादी परिस्थितीत रक्त देणे. रक्तपेढी. निरोगी व्यक्तीच्या शरीरातून रक्त काढून ते रेफ्रिजरेटेड परिस्थितीत ठेवले जाते. रक्तदाता, रक्त देणारा, रक्तग्राही, रक्त घेणारा. एका वेळी 350 मिलीलिटर रक्त दिले जाते. सर्व योग्य दाता ओ रक्तगट, सर्व योग्यग्राही AB रक्तगट. रक्तगट माता व पित्यांच्या जनुकांच्या रक्तगटावर अवलंबून असतो, म्हणजे आनुवंशिकतेनुसार ठरतो. गर्भवती व स्तनदा मातांना रक्तदान करता येत नाही. 18 वर्षावरील आणि 60 वर्षाखालील व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतात. 1 ऑक्टोबरला राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन साजरा केला जातो. रक्तदाब. रक्तप्रवाहामुळे धमन्यांच्या भित्तिकांवर निर्माण होणारा दाब हृदयाच्या आकुंचनाने रक्त पुढे ढकलले जाऊन त्यामुळे रक्तदाब निर्माण होतो. डायस्टॉलिक रक्तदाब प्रसरण दाब 80 mmHg. स्फिग्मोमॅनोमीटर या यंत्राने रक्तदाब मोजतात. उच्च रक्तदाब. जेव्हा साधारण रक्तदाबापेक्षा रक्तदाब वाढलेला असतो त्याला उच्च रक्तदाब असे म्हणतात. अशा व्यक्तीच्या धमन्यात आकुंचन व प्रकुंचनीय असे दोन्ही दाब वाढलेले असतात. शास्त्रज्ञांचे योगदान. विल्यम हार्वे 1628. मानवी रक्ताभिसरण, हृदय स्नायुमय पंप संकल्पना, रक्तवाहिन्यात झडपांचे कार्य. डॉक्टर कार्ल लँडस्टेनर 1900. A, B व O या रक्तगटांचा शोध. डिकॅस्टिलो व स्टर्ली 1902. AB या रक्तगटाचा शोध. विनर व लँडस्टेनर 1940. RH रक्तगटांचा शोध. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 12. आम्ल, आम्लारी ओळख. आम्ल, ॲसिड. विशिष्ट आंबट चव असलेल्या पदार्थांना आम्ल असे म्हणतात. आम्ल पाण्यात विद्राव्य असून ते क्षरणकारी असतात. प्राणी आणि वनस्पतींमध्ये देखील आम्ल आढळतात. अन्नपदार्थांमध्ये असलेल्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा कार्बोनिक आम्ल असे म्हणतात. ही आम्ले सौम्य प्रकारची असून त्यांना विरल आम्ल म्हणतात. उदाहरणार्थ सायट्रिक आम्ल. काही आम्ले तीव्र प्रकारची असून त्यांना दाहक संहत आम्ल म्हणतात. उदाहरणार्थ सल्फ्युरिक आम्ल H2SO4, हायड्रोक्लोरिक आम्ल HCl आणि नायट्रिक आम्ल HNO3. या आम्लांना खनिज आम्ल असे सुद्धा म्हटले जाते. आम्लारी. जे पदार्थ तुरट किंवा कडू चवीचे व ज्यांचा स्पर्श बुळबुळीत असतो त्यांना आम्लारी म्हणतात. उदाहरणार्थ चुन्याची निवळी CaOH2, बेकिंग सोडा NaHCO3, कॉस्टिक सोडा NaOH व साबण. दर्शक इंडिकेटर. ज्या पदार्थांचा रंग आम्ल व आम्लारीच्या संपर्कामुळे बदलतो त्यांना दर्शक असे म्हणतात. दर्शक
आम्ल व आम्लारी द्रावणातील रंग. दर्शकाचा रंग, आम्लातील रंग, आम्लारीतील रंग. निळा लिटमस, रंग निळा, आम्लातील रंग तांबडा, आम्लारीतील रंग निळा. तांबडा लिटमस, दर्शकाचा रंग तांबडा, आम्लातील रंग तांबडा, आम्लारीतील रंग निळा. दर्शक मिथिल ऑरेंज, दर्शकाचा रंग नारिंगी, आम्लातील रंग गुलाबी, आम्लारीतील रंग पिवळा. फेनॉप्थिलीन, रंग रंगहीन, आम्लातील रंग रंगहीन, आम्लारीतील रंग गुलाबी. मिथिल रेड, दर्शकाचा रंग तांबडा, आम्लातील रंग तांबडा, आम्लारीतील पिवळा. नैसर्गिक आम्ले. काही नैसर्गिक सेंद्रिय आम्ले सौम्य प्रकारची असून खनिज आम्लासारखे हानिकारक अपायकारक नसतात. पदार्थ आम्ले नैसर्गिक सेंद्रिय. व्हिनेगर ॲसेटिक आम्ल, संत्र लिंबू सायट्रिक आम्ल, चिंच टार्टारिक आम्ल, टोमॅटो ऑक्झिलिक आम्ल, दूध दही लॅक्टिक आम्ल. आम्लांचा गुणधर्म. यांची चव आंबट असते. यामध्ये हायड्रोजन आयन H+ हा मुख्य घटक असतो. यांची धातूंशी अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो. यांची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन CO2 वायू मुक्त होतो. यांच्या द्रावणात निळा लिटमस तांबडा होतो. आम्लांचे उपयोग. रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी, तेल शुद्धीकरण, औषधी, रंग, स्फोटके यांच्या निर्मिती प्रक्रियेसाठी, विविध क्लोराईड क्षारांच्या निर्मितीसाठी, हायड्रोक्लोरिक आम्ल, विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरीमध्ये वापरले जाते. पाणी निर्जंतुक करण्यासाठी विरल हायड्रोक्लोरिक आम्ल, लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्यासाठी. खनिज आम्ले शरीरासाठी अपायकारक असतात, परंतु काही सेंद्रिय आम्ले शरीरासाठी आणि वनस्पतींना उपयुक्त असतात. आपल्या शरीरात DNA डीऑक्झिरायबो न्यूक्लिक ॲसिड हे आम्ल असून त्यामुळे आपले आनुवंशिक गुणधर्म ठरतात. आपल्या शरीरातील मेदसंयुगे मेदाम्लापासून बनतात. आम्लारी बेस. आम्लारीचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साईड आयन OH तयार करतात. उदाहरणार्थ NaOH Na+Aq OH+Aq. आम्लारींचे गुणधर्म. यांची चव कडू असून स्पर्श बुळबुळीत असतो. आम्लारींमध्ये हायड्रॉक्साईड आयन OH हा मुख्य घटक असतो. सहसा धातूंचे ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. उदासीनीकरण. आम्लाची आम्लारीबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार व पाणी तयार होतात. यालाच उदासीनीकरण म्हणतात. आम्लारी रेणुसूत्रे व उपयोग. सोडियम हायड्रॉक्साईड कॉस्टिक सोडा, रेणुसूत्र NaOH, उपयोग कपडे धुण्याचा साबण. पोटॅशियम हायड्रॉक्साईड पोटॅश, रेणुसूत्र KOH, उपयोग आंघोळीचा साबण, शॅम्पू. कॅल्शियम हायड्रॉक्साईड चुन्याची निवळी CaOH2, उपयोग भिंतीला चुना रंग देण्यासाठी. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशिया MgOH2, उपयोग पोटासाठी आम्ल प्रतिबंधक. अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH, उपयोग खतांच्या निर्मितीसाठी. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 13. रासायनिक बदल व रासायनिक बंध. रासायनिक बदल आणि शाब्दिक समीकरण. रासायनिक बदलामध्ये मूळ पदार्थाची रासायनिक संरचना बदलून नवीन गुणधर्माचे पदार्थ तयार होतात. रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळ पदार्थातील रासायनिक पदार्थांचे नाव व रासायनिक सूत्र तसेच तयार झालेल्या नवीन पदार्थांचे नाव
व रासायनिक सूत्र चिन्हांच्या स्वरूपात दर्शवितात. नैसर्गिक रासायनिक बदल. श्वसन. श्वसन ही सतत चालणारी जैविक प्रक्रिया असून यामध्ये श्वासाद्वारे हवा आत घेतली जाते व पाण्याची वाफ बाहेर टाकली जाते. श्वासाद्वारे आलेल्या ऑक्सिजनची पेशीतील ग्लुकोज सोबत अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होते. शाब्दिक समीकरण. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी. रासायनिक समीकरण. C6H12O6 प्लस O2 गिव्स CO2 प्लस H2O. प्रकाश संश्लेषण. प्रकाशाच्या साहाय्याने हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. शाब्दिक समीकरण. कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी गिव्स ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. रासायनिक समीकरण. CO2 प्लस H2O गिव्स C6H12O6 प्लस O2. मानवनिर्मित रासायनिक बदल. इंधनाचे ज्वलन. ऊर्जेसाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस जाळला जातो. या सर्व इंधनांमध्ये ज्वलन होणारा कार्बन हा सामायिक पदार्थ आहे. ज्वलनामध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन सोबत होऊन कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होते. शाब्दिक समीकरण. कार्बन प्लस ऑक्सिजन गिव्स कार्बन डायऑक्साईड. रासायनिक समीकरण. C प्लस O2 गिव्स CO2. इंधनाचे ज्वलन हा जलद व अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे. विरल हायड्रोक्लोरिक आम्लाच्या साहाय्याने शहाबादी फरशी स्वच्छ करणे. शहाबादी फरशी म्हणजेच रासायनिकदृष्ट्या कॅल्शियम कार्बोनेट होय. फरशी स्वच्छ करताना हायड्रोक्लोरिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन 3 उत्पादिते तयार होतात. त्यापैकी कॅल्शियम क्लोराईड पाण्यात द्रावणीय असल्याने ते पाण्यासोबत निघून जाते. दुसरे, कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे हवेत मिसळतात. तिसरे, पाणी असून ते पाण्यात मिसळते. शाब्दिक समीकरण. कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल गिव्स कॅल्शियम क्लोराईड प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी. दुष्फेन पाणी सुफेन करणे. काही विहिरी किंवा कूपनलिकांचे पाणी दुष्फेन असते. त्यात साबणाचा फेस होत नाही, कारण त्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात. या दुष्फेन पाण्यात धुण्याचा सोडा मिसळल्यास कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचे अवक्षेप तयार होऊन ते तळाशी साचतात व पाणी सुफेन होते. शाब्दिक समीकरण. कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम क्लोराईड गिव्स कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम क्लोराईड. रासायनिक समीकरण. CaCl2 प्लस Na2CO3 गिव्स CaCO3 प्लस NaCl. रासायनिक बंध. केमिकल बॉन्ड. राजवायू निष्क्रिय असल्याने रासायनिक बंध तयार करीत नाहीत, म्हणजेच त्यांचे अष्टक किंवा द्विक पूर्ण होत असते. याउलट अष्टक किंवा द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. रासायनिक बंध तयार करताना अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनचा उपयोग करतात. त्यानंतर त्यांना स्थिर इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त होते. आयनिक बंध. आयोनिक बॉन्ड. विरुद्ध प्रभार असलेल्या धन व ऋण आयनातील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात. आयनिक बंध असलेल्या संयुगाला आयनिक संयुग म्हणतात. आयनांवर असलेल्या धन 1 किंवा ऋण 1 विद्युत भारामुळे एक आयनिक बंध तयार होतो. आयनावर
असलेल्या धन किंवा ऋण प्रभारांची संख्या म्हणजे त्या आयनांची संयुजा असते व तो आयन संयुजे इतकेच आयनिक बंध तयार करतो. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड NaCl, मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2. सहसंयुज बंध. दोन अणूंनी एकमेकांशी आपले संयुजा इलेक्ट्रॉन संधान किंवा भागीदारी केल्यास सहसंयुज बंध तयार होतो. दोन संयुजा इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने एक बंध तयार होतो. सहसंयुज बंध असलेल्या संयुगांना सहसंयुज संयुगे असे म्हणतात. उदाहरणार्थ हायड्रोजन, ऑक्सिजन, पाणी ही सहसंयुज संयुगे आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 14. उष्णतेचे मापन व परिणाम. उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा असून ती जास्त तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे वाहून जाते. पदार्थाच्या अणूंची एकूण गतिज ऊर्जा त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. उष्णतेचे SI एकक जूल आहे. उष्णता हे ऊर्जेचे एक स्वरूप असल्याने ते अर्ग या एककातही व्यक्त करतात. याशिवाय उष्णता कॅलरी व किलो कॅलरी या एककामध्ये देखील व्यक्त करतात. तापमान. वस्तूचे तापमान म्हणजे ती वस्तू किती उष्ण आहे किंवा थंड आहे याचे मापन होय. वस्तूमधील अणूंची सरासरी गतिज ऊर्जा ही त्या वस्तूच्या तापमानाचे मापक असते. तापमानाचे SI एकक केल्व्हिन K आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये व अंश फॅरनहाइट मध्ये सुद्धा व्यक्त करतात. तापमापी प्रकार. प्रयोगशाळेतील तापमापी, वैद्यकीय तापमापी, डिजिटल तापमापी, कमाल किमान तापमापी. विशिष्ट उष्मा. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंशाने वाढण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे पदार्थाचा विशिष्ट उष्मा होय. विशिष्ट उष्मा Q या चिन्हाने दर्शवतात. पदार्थास उष्णता दिल्यास त्याचे आकारमान वाढते. अशा वेळी पदार्थ बंदिस्त करून त्याचे वस्तुमान स्थिर ठेवल्यास त्याची घनता कमी होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 15. ध्वनी. ध्वनी हा ऊर्जेचा एक प्रकार असून त्यामुळे आपल्याला ऐकण्याची संवेदना प्राप्त होते. ध्वनीच्या प्रसारणासाठी स्थायू, द्रव तसेच वायू यासारख्या माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनीचे हवेतून प्रसारण होत असताना हवेचा दाब व घनता यात सतत बदल होत असतो. हवेच्या उच्च दाब व उच्च घनता असलेल्या भागाला संपीडने म्हणतात, तर कमी दाब व कमी घनता असलेल्या भागाला विरलने म्हणतात. ध्वनीचे प्रसारण तरंगाच्या किंवा लहरीच्या स्वरूपात होते. एक संपीडन व एक विरलन मिळून तरंगाचे एक आवर्तन होते. एका सेकंदात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची संख्या म्हणजेच त्या ध्वनी तरंगांची वारंवारता होय. वारंवारतेचे SI एकक हर्ट्झ आहे. 1 हर्ट्झ बरोबर प्रति सेकंदास 1 आवर्तन किंवा प्रति सेकंदास 1 कंपन किंवा प्रति सेकंदास 1 आंदोलन. सतार, व्हायोलिन यासारख्या वाद्यात कंप पावणाऱ्या तंतूंमुळे, तारांमुळे ध्वनी निर्मिती होते. बासरी, सनई यासारख्या वाद्यात कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभांमुळे ध्वनी निर्मिती होते. मानवात स्वरयंत्राच्या साहाय्याने त्यातील स्वरतंतूंच्या कंपनामुळे ध्वनी निर्मिती होते. ध्वनिक्षेपकाचा उपयोग करून जास्तीत जास्त पातळीचा ध्वनी निर्माण केला जाऊ शकतो. ध्वनीची पातळी 100 डेसिमलपेक्षा जास्त असल्यास
तो ध्वनी आपल्याला त्रासदायक असतो. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.